नमस्कार शेतकरी परिवार, मी केतन माशाळकर आपलं स्वागत करतो माशाळकर ऑनियन हे यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज दिनांक 31 ऑक्टोबर आणि पहिल्यांदा ज्याही शेतकऱ्यांना माल विक्री करायचा है तुम्ही मला संपर्क करू शकता और जो भी व्यापारी को माल खरेदी करना है आप मुझे संपर्क करिए। तर आज सोलापूर बाजारमध्ये काय अपडेट आहे जाणून घ्या। आज एकूण 190 गाडीची टोटल आवक झालेली आहे, त्यापैकी पांढरा कांदा 12 गाडी आहे आणि जे जुना लाल कांदा आहे त्याचा बाजारभाव जाणून घ्या। जे डॅमेज क्वालिटी माल आहे 1 रुपये ते 5 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता। ॲव्हरेज क्वालिटी म्हणजे काजळ लागलेला बिगरबत्ती माल तुम्ही 5 रुपये ते 10 रुपये 11 रुपये बाजारभाव पाहू शकता आणि जे डबल पत्ती ड्राय क्वालिटी माल आहे 1000 रुपये ते 17 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता आणि जे चांगलं सुपर क्वालिटी माल आहे साईज मुक्कल आणि डॉलर साईज आहे ते 17 ते 2021 तुम्ही बाजारभाव पाहू शकता। हायेस्ट 2200 आज बाजारभाव आहे आणि जे नवीन लाल कांदा आहे त्याचा बाजारभाव जाणून घ्या। ते 3 रुपये ते वर 12 13 रुपये 14 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता आणि जे पांढरा कांदा आहे ते क्वालिटी फक्त क्वालिटी मालाला डिमांड आहे आणि जे मीडियम साईज आहे त्याला आता डिमांड आहे सध्या, त्यामुळं त्याचे रेंज वाढलेले आहेत। तर जे डॅमेज क्वालिटी माल आहे कच्चा माल आहे ते 1 रुपये ते 1000 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता। जे ॲव्हरेज क्वालिटी म्हणजे ड्राय आहे हिरवा पिवळा माल आहे ते 1000 रुपयापासून 1700-1800 रुपये बाजारभाव पाहू शकता आणि जे चांगलं क्वालिटी कांदा आहे पांढरा शुभ्र आहे ते 8 रुपये ते 22 रुपये 24-25 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता। 1-2 लॉट जे सुपर क्वालिटी माल आहेत 25, 26, 27 आणि एक दोन लॉट 3000 पर्यंत तुम्ही पाहू शकता। आपल्या आडतीला आज 3000 रुपये पांढरा कांद्याला गेलेला आहे। तर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बाजारभाव वाढणार नाहीत, 1-2 दिवसमध्ये तुम्ही बाजारभाव लाईव्हमध्ये 3000 पाहिला असताल, पण ते बाजारभाव खरे नव्हते। मी पहिला सांगितलं होतं बाजारभाव वाढणार नाही, जे मी रेंज सांगितलो 21 रुपये 22 रुपये तेच बाजारभाव खरे आहेत आणि तेच स्थिर राहणार आहेत। तर तुम्ही म्हणजे रिस्क घेऊ नका, आताही सांगतो रिस्क घेऊ नका आणि म्हणजे सेलिंग करा, टप्प्याटप्प्यानं सेलिंग करा जसं, आणि आवक वाढवू नका। पूर्ण खेळ आवकवर अवलंबून आहे। जर बाजारभाव स्थिर ठेवायचा असला आवक तुम्ही व्यवस्थित ठेवा आणि पावसामुळे पण डिमांड कम झालेली आहे। पुढचे जे मार्केट आहेत पावसामुळं बंद आहेत, त्यामुळं जे मार्केटची रेंज 25 रुपयेपर्यंत होती ती आता थोडी रिव्हर्स आलेली आहे। आता व्यापाऱ्यांमध्ये मागणी जरा कम आहे, त्यामुळं तुम्ही बाजारभाव पण थोडे डाऊन पाहू शकता। तर अजून काय अपडेट असलं तर मी तुम्हाला कळवतो आणि धन्यवाद।